अहो ऐकता का? काय? तेवढा गॅस बंद करता का हो? बरं ठीक आहे. कल्पना सगळा स्वयंपाक बी केला? हो. मला म्हणले असतं मी पण स्वयंपाक केला असता. एवढी कमजोर नाही मी, बनवू शकते. हा मला माहिती आहे तुला एक काम करते. जेव्हापासून माझं दुखतं ना तेव्हापासून मला काहीच करून दिलं नाही तू. अरे माझे पण कपडे धुई. अरे आणि तू कधी आला? आत्ताच आलो मी. आणि मला तर तू सांगितलं पण नाही. बहिणीच्या घरी यायचं असलं तर विचारून यावं लागतं काय. चल तुला न्यायला आलो मी. गेल्या वेळेस नेल तर मला गाडीहून खाली पाडलं होतं. चल मी नाही येत तू सोबत. भैया तू समोर बस, मी आलेच. आहो काय झालं? काय नाही, तुझा भाऊ आला तुला न्यायला. हा जा मग. तुम्हाला मी अशा अवस्थेमध्ये नाही जाऊ शकत सोडून. अगं असं काय नाही, तू जाय, मी मरून थोडंच जाणार आहे. अहो प्लीज असं नका बोलू. तुम्हाला माझा आयुष्य लागण आणि तुम्हाला जर असं बोलायचं असलं तर मी तुम्हाला बोलणारच नाही. मग काहून नाही बोलणार? तुझा भाऊ तुला मोठ्यापणाने न्यायला आला आणि तू जर नाही गेली तर त्याला किती वाईट वाटेल. मला वाईट नाही वाटणार दाजी, ती आहेत तशी. ती ज्याला मानती ना ती तकलीफ मध्ये बघू सुद्धा शकत नाही. ऐकलं का तुम्ही? आता हट्ट करायचं नाही. मी जाईन ना तर नाही जाईन. हा बाबा नको जाऊ. जसं तू मला आतापर्यंत सांभाळलं का, प्रेमाच्या नात्याहून रक्ताचं नातं खरं असतं आणि ते आज तू टिकवलंय. आज मला कळलंय खरी जर पत्नी असली ना ती आपल्या पतीचा हात कवा सोडत नाही. त्यालाच खरी पत्नी म्हणतात. आहो तुमच्यासारखा पती मिळाला ते पण भाग्य लागतं. अपने तो अपने